मित्रांनो, मागच्या सप्टेंबर महिन्यात विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तर मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यात सुद्धा सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं। त्यानंतर शेतकऱ्यांना मदत जी अतिवृष्टीची मदत असते त्याची आस लागलेली होती। शेतकरी वाट बघत होते की बुवा अतिवृष्टीची मदत आमच्यासाठी कधी, आमच्या जिल्ह्यासाठी कधी जाहीर होती। त्यानंतर गेल्या 18 मार्चला शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला, GR काढण्यात आला आणि त्या GR मध्ये जवळपास 79 कोटी 48 लाख रुपयांची जी अतिवृष्टीची मदत आहे ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही जाहीर करण्यात आली। आणि त्या अंतर्गत जवळपास 18 मार्च होऊन जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटला आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडले की व आमच्या याद्या पोर्टलवर कधीपर्यंत अपलोड होतील। त्यानंतर आम्हाला पोर्टलवर याद्या अपलोड झाल्यानंतर KYC केल्यानंतर कधीपर्यंत ही रक्कम आमच्या खात्यावर वितरित होईल, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवले। आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की बाबा कधीपासून या रक्कमा वितरित होतील किंवा कधीपासून KYC ला सुरुवात होईल। तर त्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील पीक विम्यानंतर आपल्याकडे जी माहिती आलेली आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईची। तर त्या अंतर्गत मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टीच्या याद्या वगैरे चिंता लागली होती ज्या शेतकऱ्यांना, त्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जिल्ह्यातील जवळपास 56,748 शेतकऱ्यांना ही मदत जवळपास जाहीर झालेली आहे। आणि 18 मार्चला हा GR देखील काढण्यात आलेला आहे। तर या GR अंतर्गत जवळपास 56,748 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। आणि या पंचनामाच्या ज्या याद्या आहेत त्या पोर्टलवर अपलोड करणं सुद्धा चालू झालेलं आहे। आणि काही शेतकऱ्यांच्या मला वाटतं KYC पूर्ण देखील झालेले आहेत। पहिल्या याद्या काही जिल्ह्यातील तालुक्यामध्ये जाहीर झाल्या होत्या, अपलोड झाल्या होत्या आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या KYC सुद्धा पूर्णपणे झालेल्या होत्या। तर 19 एप्रिलपर्यंत गेल्या महिन्याभराच्या कालावधीत जवळपास 26,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे पहिली यादी अपलोड करण्यात आलेली आहे 19 एप्रिलपर्यंत आणि त्या अंतर्गत जवळपास 26,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। आणि यांच्या KYC, आता तुम्ही देखील KYC केलेली नसेल अद्याप, ती सुद्धा करून घ्यायची आहे। आणि जवळपास 30,748 शेतकऱ्यांचे जे याद्या आहेत त्या अपलोड, म्हणजे जवळपास त्यांचे जे याद्यामध्ये नाव नाही आलेलं त्याचा आकडा म्हणजे 30,748 शेतकरी आहेत। आणि त्यांच्यासुद्धा KYCच्या याद्या येत्या महिनाभरात कंप्लीट होईल असं देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर जवळपास 56,700 शेतकऱ्यांचे 57,371 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले होतं। जमीन खरडून गेल्याने 48 शेतकऱ्यांचे जवळपास हे जे नुकसान झालेलं होतं 30 हेक्टरपर्यंत, तर काही शेतकऱ्यांचं जवळपास पीक तर वाहून गेलं, खरडून गेलं। त्यानंतर त्यांची जमिनीतली जी मातीसुद्धा काही शेतकऱ्यांची खरडून गेलेली आहे। तर जवळपास 79 कोटी 48 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि त्या अंतर्गत जवळपास जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या 18 एप्रिल पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या KYC झालेल्या आहेत त्यांची जे रक्कम आहे त्यांच्या खात्यावर जवळपास 1 मे पासून वितरित होण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही देखील KYC केलेली नसेल, पहिल्या यादीत नाव असून सुद्धा अद्यापही तुम्ही KYC केलेली नसेल, तुम्ही सुद्धा KYC करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 1 मे नंतर तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होण्याला मदत होईल। तर जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले होते जवळपास 79 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे यांच्यासाठी। आणि या जे 18 एप्रिलपर्यंत याद्यातील शेतकऱ्यांनी जे हे केलेलं आहे KYC, त्यांना या 1 मे पासून रक्कम वितरित देखील होण्याचे शासनामार्फत किंवा कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेले आहे। आणि 30,748 शेतकऱ्यांचे जे यादी यायच्या बाकी आहेत त्यांच्या यादी आल्यानंतर त्यांचे जे KYC झाल्यानंतर त्यांच्या रक्कमा ह्या जून महिन्यात वितरित होणार हे देखील सांगण्यात आलेलं आहे। तर जवळपास मित्रांनो 16 एप्रिलपर्यंत 26,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्याची माहिती देखील करण्यात आलेली आहे। तुम्ही देखील अद्यापही या KYCच्या यादीमध्ये नाव असून सुद्धा KYC केले नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून 1 मे पासून जे रक्कमा वितरित होणार आहेत तुमच्या खात्यावर त्यात तुमच्या पण खात्यावर या रक्कमा वितरित व्हायला मदत होईल। आणि त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये किंवा जे उर्वरित शेतकरी आहेत 30,000 त्यांच्या ज्या याद्या येतील त्याला वेळ लागेल मित्रांनो, जवळपास 1 मे पर्यंत बाकी शेतकऱ्यांच्या याद्या येतील आणि त्यानंतर त्यांचा जे निधी आहे त्यांच्या खात्यावर जवळपास जून महिन्यात वितरित होईल। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।